साहेब. देशमुख साहेब ऐका ना, ऐका ना. 25,000 रुपये तुम्ही कमी 25,000 महिन्याला. किती हजाराची? 25,000 25,000 दारू प्यायचे तुम्ही महिन्याला. हो अरे बापरे, काय बोलता? 25,000 दारू महिन्याला? महिन्याला. हो अरे बापरे. मग आता आपलं औषध घेतलं तेव्हापासून तुमची सायकल तुटली म्हणायचं मग? डायरेक्ट बंदच झालं. अहो मी सकाळी 8 वाजता चालू, लोक चहा प्यायचे तुम्ही त्यावर प्यायचं. शबास. तोंड धुताच का? नाही आम्ही सकाळी लवकर उठायचं सवय ना 6 वाजता. हा, म्हणजे उठल्या उठल्या पहिले तुम्ही तिकडे जायचे का दारू प्यायला मग? मी पहिले भाजीपाला दूध आणायला गेलो का हा. पहिले प्यायचो. 12 वाजेपर्यंत माझे कमी 2 क्वार्टर होऊन जाईल. अरे बापरे, 12 वाजेपर्यंत का? आणि मग दिवसभरात किती प्यायचे तुम्ही? दिवसभरात माझा 1.5 खंबा व्हायचा दारू. 1.5 खंबा. 1.5 खंबा रोज. बापरे. म्हणजे लय दारू प्यायचे हो साहेब तुम्ही? लई या 4 वर्ष लय दारू पिलो. हो ना, हो ना. पण तुम्ही सांगा ना, ऐका ना देशमुख साहेब, खरं सांगा बरं. आता भगवंताला साक्षी ठेवून सांगा तुम्ही. पकड़ करते सकते कल. ऐका ना, ऐका ना. नहीं कल सकता पकड़ सकते. अरे यार मैं ईमानदार के बोलता. अरे यार कमी बस वो मुझे घर के भाई जानते वो लोग भी आते हैं. अरे यार मैं घर के पैसे लग जाए, घर के मैं रेंट के पैसे लग गया. मालूम है क्या? अभी उनको मैं बोला कर रहे तो मैं कल करवा देतो. हॅलो. हा देशमुख साहेब. हा बरं खरं सांगा, आता स्वामी समर्थांना स्मरून सांगा, बिडकर महाराज औषध देतात ते खरं आहे का खोटं आहे? सांगा बरं, आता खरं सांगा इमानदारीनं. एकदम खरं आहे. म्हणजे फरक पडतो तुम्हाला? सेलरचे 2-3 पोरं आहे ना. हा हा हा. आता मी कसं मी सांगा, आता दारू कोणती येत असते, पण मी स्ट्रॉंग दारू चांगली दारू पितो. हा हा हा. तिथं गावठी पिणारे लोक होते, तिथं घष्टेवाले होते. म्हणजे ते पैसा दिवस पेत राहायचं मी. म्हणजे कधी नाही यायचं. कधी 8ला पिलो, 10ला पिलो, 2ला पिलो, 4ला पिलो, 8ला पिलो, 10ला पिलो असं. पण मानलं बाकी तुम्हाला, मानलं बाकी तुम्हाला बरं का. लगेच तुम्ही औषध घेतल्यावर दारू सोडीन पण साहेब? दारू सुटली म्हणजे सुटली 100%. दारू तर नावच नाही. मी ते औषध प्यायचं बंद केलं. आता आता तुमची सायकल तुटली ना, ती रेग्युलर प्यायची तुटली ना? सायकल तुटली. आता एक आमचं एक मी जुन्या बिल्डिंग मध्ये त्यांनी आता फोन केला एक जणांनी. हो तर मला माहिती असतं पहिलं तर मग त्याचे वडील वारले ना दारू पायी. 2-3 महिने 6 महिने पहिले माहिती झालं तर तो नसतं मेला. दारू बाहेर बेकार आहे, लिव्हरला खराब करते. आता तुमच्या लक्षात आलं का? मी तेच सांगतो सगळ्यांना बरं का, लिव्हर खराब होतं बाबा, इन्फेक्शन होतं. लिव्हर खराब होतं, जेवण जात नाही. हो, जेवण जात नाही. फक्त माझी एक सवय काय होती, मी नॉनव्हेज खात नाही, गुटखा खात नाही. तुझे गुटखा खाणारे ना दारू पिणारे लवकर गेले. ते लवकर मरतात ते, बरोबर आहे. गुटखा आणि दारू. हो. माझं फक्त काय होतं, मी फक्त दारूच पितो. हा, ते गुटखा दारू पिणारे छुटका. नॉनव्हेज नाही, कधी बडीशेप नाही, सुपारी नाही, काहीच नाही, ओनली दारू. नाही, गुटखा आणि मी दारू पित नव्हतो. दारू कसं पिलो, माझे कोरोनामध्ये ना 16 लाखाची चोरी झाली होती. हा, आलं लक्षात. तुम्ही सांगितलं ना मला. 16 लाखाची म्हणजे एखादा अटॅक येऊन मेला असता. पण आपण काय नाही, फक्त दारू पिऊन शांत झोपायचं बस. तुम्ही मला सांगितलं ना, मला सवय अशी लागली महाराज का माझ्या घरात 16 लाखाची चोरी झाली, तेव्हापासून मी डीप मध्ये गेलो असं बोलेन तुम्ही मला. हो, तर 16 लाखाची दारू झोली. ते आपले झोपच येत नव्हती. बरोबर तरी आपलं मग दारू प्यायचं, झोपायचं, दारू प्यायचं, झोपायचं, जेवण जात नव्हतं. पण जाऊ द्या, काय असेल ना, तुमच्या मंडळींना समाधान वाटत असेल आता. मंडळ म्हणजे मंडळ देव धार्मिक आहे ना बाबा, आमचं चांगलं आहे. त्यात लई मोठी भक्ती करतात ना बाबा. अहो आम्ही श्री स्वामी समर्थ केंद्र चालवतो इथं. नाजायज माणसं नाही, पण दारूच्या आहारी गेलो होतो मी. हो, आलं लक्षात. पण जाऊ द्या, ईश्वर कृपा झाली तुमच्यावरती, माझी कृपा झाली म्हणा, आहे का नाही, देव कृपा झाली. नक्कीच तुम्हाला आवर्जून आम्ही घरी बोलावणार आहे. माझी मिसेस बोलली पण होते ना. हा का? हो, माझे महिन्याला 25 ते 30,000 रुपये वाचले. हो ना. 25च्या पुढे 30 पर्यंत. हो ना, हो ना. बापरे, 30,000 म्हणजे कोणी मित्र तर नाही आपल्याला, पण कोणी आला देशमुख भाई का काही दारूच्या नशेमध्ये कोणाला पण पाजून द्यायची. मग हो, मग तुम्ही तर पेणार, दुसऱ्याला पण पाजणार असं आहे ना. आपल्याला तर नाही कोणी पाजत, आपण ती आशा केलीच नाही का ते. हो ना, हो ना, हो ना. पण आपलं ते साहेब प्यायचे का, आपलं नेटवर्किंग चांगलं असल्यामुळं आपण काय हा साहेब आहे का काय आज बसा दिलीच. हो, बरोबर. चालतं साहेब, धन्यवाद. तुम्हाला कोण आला, तुम्ही चांगली प्रतिक्रिया दिली, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. खूप चांगलं. माझ्या लागलं रेकॉर्डिंग करून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकून घ्या. फक्त आमच्या एरियामध्ये नका टाकू. हा, तिकडे टाका.
नाही टाकतो ना. तुम्ही एवढी चांगली प्रतिक्रिया दिली तर टाकावं लागेल ना दादा. हा नाही फक्त एक दिवस चूक केली होती. ते आपले पोलिसांची चांगल्या ओळखी आहे ना. हा त्यांनी ते रिटायरमेंटचा त्यांचा ते कार्यक्रम ठेवला होता. तिथे फक्त बिअर पिलं होतं. त्या दिवशी मला लई तकलीफ झाली. हा तुम्हाला त्रास झाला असेल त्या दिवशी. बरोबर आहे. त्रास झाला म्हणजे मी 2 दिवस उठलोच नाही. अरे मग ते औषध तर थोडंसं प्रादुर्भाव दाखवणारच ना बाबा, हे की नाही. 2 दिवस उठलंच नाही. त्याच्यानंतर हे औषध घेता मला तकलीफ होत राहिली. माझं शरीर वीक झालं होतं. हा वीक झाल्यामुळे मी समजलो दारू प्यायचं नाही, औषध घ्यायचं नाही, आपलं स्थिर राहून घ्यायचं. नाही बरं केलं तुम्ही ते. पण तुम्हाला औषधाने पश्चाताप तर झाला ना कमीत कमी. पण औषधामुळेच फरक पडला ना. हा तेच म्हणाले मी. औषध नसतं घेतलं तर मला फरकच नसता पडलं. हा असा विषय. बरोबर आहे. मग आता हा संदेश देशमुख साहेब तुम्ही सर्व महाराष्ट्राला सांगा आता माझा. या औषधामुळेच प्रसिद्धी आली ना. हे औषध नसतं पिलं तर झालंच नसतं. हा असा विषय. या औषधाने लिंक तोडली ना ती ऑटोमॅटिक. हो लिंक तुम्ही सायकल तोडून टाकली. रोज तुम्ही डेली पाहिजे ना. डेली म्हणजे मी सकाळी 8ला प्यायला म्हणजे मी सकाळी रोज भाजीपाला हे ते दूध आणायला गेलो कधी. आता आमच्या बाजूलाच व्हायचं सापे. हा बस बघा बरं. मस्त झालं. तुमच्या जीवनाचं कल्याण झालं बघा. अहो लय आता आपल्याला पगार पाणी चांगला आहे. 1-1.5 लाख रुपये पगार, 1.25 लाख पगार भेटतो. अरे बापरे. स्वतःच कॉन्टॅक्ट आहे ना. त्याच्यामुळे कामाला जायची गरज नव्हती मला. हो ना तुमच्या राहून काम करते ते सवय लागून गेले ना. ते चोरी झाल्यामुळे सवय लागली. मी आता दारू बिरू वगैरे पेत ना कधी पेतो. आज सोडायला पुन्हा झोपेल का. हो ना अगदी झालं सुधारला. तुमचे आशीर्वाद आहे. नाही काय नाही मस्त. मला पण खूप समाधान वाटलं. तुम्ही प्रतिक्रिया दिली औषधाबद्दल, माझ्याबद्दल तुम्ही चांगलं बोलले. मला खूप आनंद झाला साहेब. ज्यांनी तुमचा मला नंबर दिला होता ना ते 2-3 मुलं पण सुधारले एकदम. हो ते पण सुधारले. ते राजेश शेलार वगैरे. नाही त्यांची पण गाडी चालू केली होती त्या ते पोऱ्याने का. मला मूर्खपणा न करू. नाही मला केलता फोन त्यांनी. गाडी म्हणजे त्यात नशा असते. हो नशा असते बरोबर. त्याने मला फोन केला तर त्याला ते म्हणलं मला त्रास झाला म्हणजे मला त्यांनी म्हणलं करू नका तसं करू नका म्हणलं. ताडीने पण त्रास होतो म्हटलं. डोळे लाल होतात. गाजरासारखा चेहरा होतो लाल बुंद. ते म्हणजे नाही म्हणजे आता बंद केलं म्हणजे सगळं. म्हणजे वारगडे साहेबांनी सांगितलं ना मला. अहो त्या पोराची मुलगी निघून गेली ना याच्या पायी. हो का. माझा लय दारू पित होता. बायको निघून गेली. हो ना त्याचे ते लग्न झालं त्याची बायको गेली निघून. हो बरोबर येईल ते आता येणार आहे. आता येईल. येईल आता. हो आता माहित झालं ना सर. कसं तुमचा रिपोर्ट गेला ना आता सगळं माहिती पडलं त्यांना. म्हणले ते बिडकर महाराज आले होते त्यांनी दारू सोडवली तर आता येणार होते त्यांची बायको त्याची. आता येणार हो बोलले मला पण त्यांनी फोन केला. म्हणजे मला तुमचा आशीर्वाद झाला. पोराची दारू सुटली. बायको गेलेली पण आता येते म्हणजे. काही नाही ही दारू काहीच कामाची नाही. हो शपथ मला पण अनुभव आला. हो ना आता पिणारे ते नव्हतं पण आहारी गेलो होते चोरी झाल्यामुळं. ते तुम्हाला ते टेन्शन लागलं ना एकदम अचानक असं. एक तर कोरोनामध्ये सगळ्यांची हालत खराब झाली ना. अहो मला मी सिक्युरिटी कॉन्ट्रॅक्टर आहे ना. सिक्युरिटी आमचे काम बंद नव्हते ना. आम्हाला काम आणखी जादा भेटले होते. बरोबर आहे. लोकांचे कामं बंद होते पण मला कामं जादा भेटले होते. बरोबर. किती तुम्ही भाग्यवान. आमची पण 2 वर्षामध्ये कमीत कमी 13-14 लाख रुपये कमवते मी. मला खायला ते पैसे मला गावाकडे घर बांधायचं म्हणून काढून ठेवले. ते आमच्या मुलाच्या दोस्तांनी त्याला थोडी पाड्यात ठेवली येऊन जाऊन. आम्ही थोडं बाहेर गेलो त्याने बरोबर कांड केलं. बिल्डिंग मध्ये कोणी राहत नव्हतं. बघा बरं. कोरोना काळात आमच्यावर उपासमारीची वेळ आली ती भाऊसाहेब. असं झालं ते झालं आपल्या जावं भागवंतांनी दिलं पण. हो काय नाही तुमच्यावर परत तुम्हाला पैसे भेटतील महाराज. काय टेन्शन घेऊ नका. नाही भेटले. आता मी त्याच्यानंतर केंद्र चालू केलं ना स्वामी समर्थांचं. हो त्यांनी आम्हाला सांगितलं 1 पट गेलं प्रायव्हेट जाऊन होतं ते चोरी झाली का ते टेन्शन घेऊ नका. तुम्हाला 4 पट भेटून पण गेलं. बरोबर. व्यवस्थित आहे. चालतं साहेब. धन्यवाद तुम्हाला. या कधी आले तरी इकडे मग अगदी 100% तुमच्या घरी येणार. चहा पिऊन जाणार. तुमचं आलं लक्षात. मिसेस तुम्हाला फोन करायचं बघा. मिसेस खुश आता एकदम. तिला पण लोक तिला पण टेन्शन आलं ना. एवढी बाईट होत धार्मिक आहे सर्व चांगल्या पण नवरा दारू पितो. अहो ते लोकांच्या दारू सोडतात त्या. प्रबोधन करून लोकांच्या दारू सोडतात त्या. ते म्हणले महाराज बघा बरं आता माझ्याच घरी असं मला म्हणले ना त्या दिवशी. अहो ते लोकांना सुधरवते पण माझ्या नावाला सुधरत नाही. हो ना ते म्हणले बघा महाराज मी लोकांना सुधरवते माझ्या घरात असे मला लय पश्चाताप होतो. म्हणलं काही नाही ही तुमची परीक्षा आहे म्हटलं. होऊन जाईल तुम्ही ओके होऊन जाईल. निमित्त असतं माझं निमित्त आहे म्हटलं. माझ्याकडून सुधारतील ते. म्हणलं काय टेन्शन घेऊ नका. आणि स्वामी समर्थांनी माझी हाक ऐकली ना.
बरोबर आहे. असं आहे नाही का? बरोबर बरं बरं चालतंय सर, अभिनंदन. बरोबर, ठीक आहे. ओके ओके.